नमस्कार, मी संकेत आवटे। एक महत्वाची न्यूज आणि एक महत्वाचं गाणं मला आठवतंय, जिसका मुझे था इंतजार वो घडी आ गई। ऍक्च्युअली ही न्यूज रिलेट करते या गाण्यासोबत। अदानींची न्यूज आहे। अदानी खरोखरच कंपनी विकतायत। एक न्यूज आणि सगळीकडे धमाका उडलेला आहे। बाय द वे, ही गोष्ट मी ऑलरेडी तुम्हाला जेव्हा अदानी ग्रुप क्रॅश झाला होता त्याच वेळी मी सांगितलं होतं की अदानींकडे दुसरा कुठलाही पर्याय नसेल, एखादी कंपनी त्यांना बाहेर काढावी लागेल, अदरवाइज मॅक्सिमम स्टेक्स जेवढे त्यांना विकता येतील तेवढे विकून टाकावे लागतील, जेणेकरून लिस्टेड कंपन्यांचा व्यवहार व्यवस्थित चालेल। अनलिस्टेड बद्दल आता बोलण्याची गरजच नाही, कधीतरी एका व्हिडिओमध्ये मी बोलेन। जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ना अदानींची अनलिस्टेड कंपनीज किती आहेत, तर आता जवळपास रजिस्टर्ड 150 कंपन्या आहेत अदानींच्या। त्याची व्हॅल्यू मी दाव्याने करू शकतो याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे, कारण त्यामध्ये रिअल इस्टेट आहे। आता जास्त त्याबद्दल बोलणार नाही, पण जाणून घ्यायचं असेल तर अदानी अनलिस्टेड कंपनी म्हणून कमेंट करा। इन डेप्थ एक मोठा व्हिडिओ त्यावर बनवू शकतो। जशी फायनान्शियल टाइम्स मध्ये एक न्यूज आली की अदानी साहेब 4% हिस्सेदारी अंबुजा सिमेंट मधून कमी करतायत, त्यासाठीच हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलोय। आणि यामधून एक गोष्ट लक्षात घ्या, मी प्रो अदानी किंवा अँटी अदानी वगैरे बोलत नाही। दोन्ही केसेसमध्ये काय होईल हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय। पहिली गोष्ट, अदानी साहेब काहीतरी फ्रॉड करतायत, त्यांना गव्हर्नमेंटने अरेस्ट केलं, जेलमध्ये टाकलं, हायकोर्टाने काहीतरी निर्णय घेतले, सगळं ठीक आहे, ही पहिली गोष्ट होऊ शकते। दुसरी गोष्ट, ते या सगळ्यातून बाईजत बरे होऊ शकतात आणि सगळं काही परत बॅक टू द लाईन येऊ शकतं। या दोन्ही केसेसमध्ये काय होऊ शकतं याचा अंदाज मी तुम्हाला देतोय। पहिली गोष्ट, जर समजा अदानी नसतीलच यामध्ये तर काय होईल? जर समजा अदानी बँकरप्ट झाले तर काय होईल याचा अंदाज घेऊ। स्क्रीनवर एकापेक्षा एक कंपन्या त्यांच्या मी तुम्हाला दाखवतोय। टोटल 10 कंपन्या लिस्टेड आहेत, त्या सगळ्यांची माहिती मी तुमच्या समोर सादर करतोय आणि यामधून प्रॅक्टिकल चित्र काय आहे हे तुमच्या समोर येईल। जर पहिली कंपनी तुम्ही बघितली ज्याचं नाव आहे अदानी ग्रीन, अदानी ग्रीनचा आता सध्याचं मार्केट कॅप 1,08,000 कोटीचा आहे। करंट प्राइस 683 रुपये चालू आहे। त्याचा हाय जो होता ना तो 3,050 रुपयाचा होता। जर ही कंपनी हाय पर्यंत पोहोचली असती किंवा हायच्या वेळी याचं टोटल मार्केट कॅप 4,82,000 कोटी होतं। लास्ट इयरचा जो सेल आहे कंपनीचा फक्त 5,000 कोटीचा होता। जस्ट इमॅजिन, ग्रीन बद्दल मी थोडासा निगेटिव्ह का असतो, कारण ऑलरेडी मार्केट कॅप 4 लाख कोटीच्या आसपास होतं आणि सेल्स फक्त 5,000 कोटी। बरं, 5,000 कोटी सेल्स असून नेट प्रॉफिट फक्त 489 कोटी, बॉरोइंग कंपनीचं 52,000 कोटी। म्हणजे हा सेल्स सगळा जरी नेट प्रॉफिटमध्ये कन्वर्ट झाला तरी सुद्धा कर्ज भागवायला 10 वर्ष लागतील, एवढं मोठं कंपनीवर कर्ज आहे। आणि कंपनीकडे शिल्लक रिझर्व किती आहेत? फक्त 3,700 कोटी रुपये। ओव्हरऑल कंपनीला 48,000 कोटी रुपयाचं देणं लागतं, म्हणजे जवळपास राऊंड फिगर 50,000 कोटीचं नेट कर्ज कंपनीच्या डोक्यावर आहे, विच इज रिअली ह्यूज। म्हणून या कंपनीबद्दल मी थोडासा निगेटिव्ह माझं मत वर्तवत असतो। पण पुढची कंपनी अदानी पोर्ट बाप कंपनी आहे। मी वारंवार तुम्हाला हे सांगतोय, कुठल्या कंपनीमध्ये दम आहे आणि कुठल्या नाही हे मी स्पष्टपणे तुम्हाला सांगतोय। मार्केट कॅप जर बघितलं तर 1.5 लाख कोटी आहे। सध्या हा ऑलमोस्ट 700 रुपयाच्या आसपास ट्रेड करतोय, पण याचा हाय जो होता तो 988 रुपयाचा होता, जवळपास 1,000 रुपयाला स्टॉक पोहोचला होता। त्यावेळी याचा मार्केट कॅप 2,13,000 कोटी होतं। म्हणजेच काय, आता एवढा मोठा इम्पॅक्ट या स्टॉकवर झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही। म्हणूनच कंपनीचा जो सेल आहे तो 15,000 कोटी रुपयाचा आहे। जस्ट इमॅजिन, 2 लाख कोटी मार्केट कॅप हायला होतं, त्यावेळी 15,000 कोटी कंपनीचा, म्हणजे 16,000 कोटी राऊंड फिगर पकडा, 15,900 आहे। पण इकडे ग्रीनचा जवळपास 5 लाख कोटी मार्केट कॅप असून सुद्धा 1,500 कोटी नेट सेल्स येतो, ना इन्साफी आहे। म्हणजेच अति ओव्हर व्हॅल्यूड काय असतं ना हे इथं आपल्याला पाहायला मिळतं। आणि या 15,000 कोटी मधून पण साहेबांनी 5,000 कोटी रुपयाचं नेट प्रॉफिट कमावलंय, विच इज नियर अबाउट 30%। नेट प्रॉफिट जोक नाही, माझ्या सुद्धा बिझनेसमध्ये 30% नेट प्रॉफिट नाही, तर हे कमवत आहेत। जस्ट इमॅजिन, एवढा भारी बिझनेस आहे अदानी पोर्ट, म्हणून माझं त्यावर जास्त कन्व्हिक्शन आहे। बॉरोइंग आहे फक्त 45,000 कोटी। आता फक्त का म्हणतोय, कारण इकडे 42,000 कोटी माझ्या रिझर्व्ह मध्ये पडलेत, माझ्या म्हणजे साहेबांच्या। सो ओव्हरऑल 2,000 कोटी रुपये ते देणं लागतात। आता हे 2,000 कोटी रुपये कमवण्यासाठी हार्डली त्यांना 3 ते 4 महिने लागतात। 3 महिने पण म्हणता येणार नाही, कारण नेट प्रॉफिट जर तुम्ही याचं बघितलं तर जवळपास 5,000 कोटी आहे। सो खूप जास्त म्हटलात ना तरी 6 महिने लागतील। 6 महिन्याच्या आत त्या नेट प्रॉफिट मधनं कर्ज नील करू शकतात, बाकी सगळ्या गोष्टी सोडून द्या। म्हणजे एवढा पोर्टमध्ये दम आहे। अदानी एंटरप्राइजेस मध्ये सुद्धा खूप मोठा बिझनेस आहे। सध्या त्याचा 2,16,000 कोटी नेट मार्केट कॅप आहे। त्याची एलटीपी सुरू आहे, जवळपास 1900 रुपयाला हा ट्रेड करतोय। त्याचा हाय 4200 रुपये होता आणि मार्केट कॅप त्यावेळी 4,77,000 कोटी होतं।
आणि कंपनीचा सेल्स जो आहे तो जवळपास 70,000 कोटी रुपये आहे. आता 70,000 कोटीचा सेल करून सुद्धा 788 कोटी रुपये नेट प्रॉफिट आहे, विच इज डिसेंट. खराब म्हणता येणार नाही. 11-12% नेट प्रॉफिट आहे, ठीक आहे. एंटरप्राइजेसच्या मानानं आकडे बरे आहेत. बॉरोइंग 41,000 कोटी आणि रिझर्व्ह 31,000 कोटी. सो 9,000 कोटी रुपयाचं देणं यांच्यावर लागतं, पण ठीक आहे, वाईट नाही, पण बेस्ट पण नाही. पण कंपनी मोठी आहे. वन ऑफ द बिगेस्ट अदानी ग्रुपची ही कंपनी आहे. हा पहिला मुद्दा. नंतर ट्रान्समिशन, अदानी पॉवर, टोटल गॅस, अदानी विल्मार, त्याचे हे आकडे तुम्ही बघू शकता. जवळपास याचं 24,000 कोटी ट्रान्समिशनला देणं लागतं, पॉवरला 24,000 कोटी देणं लागतं. मार्केट कॅपच 1-1 लाख कोटीच्या आसपास आहे. जर तुम्ही एसीसी आणि अंबुजा, परत बाप कंपनीवर येतोय मी, एसीसी आणि अंबुजा या दोन कंपन्या तुम्ही बघितल्या तर याचं मार्केट कॅप रिस्पेक्टिव्ह 34 म्हणजे 35,000 कोटी आणि 75,000 कोटी, 1847 प्राइस आणि 378 प्राइस. जवळपास याचा जेव्हा हाय होता तेव्हा एसीसी 50,000 कोटीची कंपनी होती, तर अंबुजा 1,18,000 कोटीची कंपनी. एक गोष्ट लक्षात घ्या, या दोन्ही कंपन्या मिळून ना अदानी साहेबांनी 50,000 कोटीला घेतले, फक्त 50,000 कोटीला, आणि त्याचं मार्केट कॅप 1.5 लाख कोटीला टोटल जाऊन पोहोचलाय. म्हणजे तिप्पट पैसे तेव्हाच केलेले होते. आता एक एक्झाम्पल मी तुम्हाला देतो. अंबुजामधून ते 4% शेअर्स कमी करायच्या नादाला लागलेले आहेत. जर समजा 1 लाख कोटीमधून 4% शेअर्स कमी केले तर 4,000 कोटी असेच आले, 4,000 कोटी. बट ही कॅश काऊ पण आहे, हे पण दाखवतोय. सेल जर बघितला तर 16,000 कोटी आणि 30,000 कोटी, ज्यामधून त्यांना 1,800 आणि 2,200 कोटी रुपये शिल्लक राहत आहेत, विच इज रिअली ह्यूज. ऑलमोस्ट 5,000 कोटीचं प्रॉफिट यांचं या दोन कंपन्यांमधून निघतं. जबरदस्त आकडा आहे हा. आणि याचं जे बॉरोइंग आहे फक्त 132 कोटी आणि 483 कोटी रुपये, पण कॅशमध्ये रिझर्व्ह पडले 13,000 आणि 25,000 कोटी रुपये. सो प्लस मध्ये आहेत हे. जरी यांना नील करायचं म्हटलं ना कर्ज, ते जाता जाता एका महिन्याच्या इन्कम मध्ये या कंपन्या कर्ज नील करू शकतात. म्हणूनच अदानींनी जबरदस्त डिसिजन घेतलाय की आपले काही स्टेक काढून टाकायचे. मी खूप दिवस तुम्हाला सांगतोय, अदानींनी जर यामधले काही स्टेक काढून टाकले ना, भले त्यांनी अजून एक स्मार्ट डिसिजन घेतलं. माझा विचार होता की त्यांनी एखादी कंपनी यातली डायरेक्ट एक्झिट करायला हवी होती, एसीसी किंवा अंबुजा. बट त्यांनी डिसिजन काय घेतला की त्यामधले स्टेक्स कमी करायचे आणि इतर कोणाला तरी बाय करायला लावायचे. यामुळे काय होणार, एक मोठा चंक त्यांच्याकडे येणार, पैसा त्यांच्याकडे येणार, कंपन्या पण स्वतःकडे राहिल्या. 50%च्या आत ते येणार नाहीत, कारण ऑलरेडी आता 63%, 65-68 या दरम्यान त्यांच्याकडे इक्विटी आहेत. भलेही 7-8% त्यांनी एक्झिट केले, 10% एक्झिट केले, तरी सुद्धा मेजॉरिटी स्टेक त्यांच्याकडेच राहतात. आणि एकदा प्रकरण शांत झालं ना की परत ते स्टेक हे बाय करू शकतात. मोठी गोष्ट नाही. सेम एनडीटीव्ही बघू शकता. एनडीटीव्ही मध्ये 1,500 कोटीचं मार्केट कॅप आहे. खूप मोठी कंपनी नाहीये, पण तरी सुद्धा सेल्स हा जवळपास 400 कोटीचा आहे आणि त्यामध्ये 85 कोटी रुपये त्यांचं नेट प्रॉफिट आहे. बॉरोइंग 19 कोटी तर रिझर्व्ह 242 कोटी रुपये आहे. म्हणजे ही सुद्धा एक कॅश काऊच आहे. ओव्हरऑल सांगण्याचा मुद्दा हाच आहे की जरी अदानी साहेबांनी विचार केला ना काही पर्सेंटेज स्टेक काढून टाकायचा, तरी सुद्धा फरक पडत नाही. मेजर कंट्रोलिंग स्टेक्स त्यांच्याकडेच राहतील. जर आता बॉरोइंग त्यांच्याकडे जे त्यांना द्यायचं आहे त्याला जर कम्पेअर केलं आता त्यांच्याकडे जे आहे त्यासोबत, तर ऑलमोस्ट 60-65 हजार कोटी रुपये ते देणं लागतात. एवढी कॅश त्यांच्याकडे आहे. म्हणून मी तुम्हाला म्हणत होतो अंबुजा किंवा एसीसी मधली एक कंपनी त्यांनी काढून टाकायला पाहिजे. पण ठीक आहे, जरी ती नाही काढली तरी फरक पडत नाही. चांगल्या प्रकारे हे रोल आउट होऊ शकतं. इन केस अदानी कुठल्या फ्रॉडमध्ये अडकले, त्यांना सरकारने जेलमध्ये टाकलं, जे काही असेल ते झालं, तरी सुद्धा या कंपन्या व्यवस्थित सेल आउट होऊ शकतात आणि तिथून पुढे सुद्धा या चांगल्या प्रकारे वर्कआउट होऊ शकतात आणि अजून मोठं नेट प्रॉफिट बुकिंग करू शकतात. तुम्ही म्हणाल नंतर नेट प्रॉफिट बुकिंग का वाढेल? याचं रिझन आहे की ते हेवीली एक्सपांड करतायत आता, ज्यामुळे स्पेंड जास्त होतोय, एक्सपेन्सेस वाढतायत, परिणामी नेट प्रॉफिट कमी होत आहे. पण ज्यावेळी हीच कंपनी दुसऱ्याकडे जाईल तो अग्रेसिव्ह एक्सपान्शन करेल याची गॅरंटी नसते, कारण अदानीसारखं अग्रेसिव्ह एक्सपान्शन कोणीच करत नाही. ही काळ्या दगडावरची रेघ आहे, तुम्हाला पण माहिती आहे. पण ज्यावेळी ही कंपनी दुसऱ्याकडे जाईल तो नेट प्रॉफिट जास्त बुक करायला लागेल आणि त्यामुळे ही कंपनी अजून चांगली चालायला लागेल, असं होऊ शकतं. पण यामध्ये अजून एक डिसएडव्हान्टेज आहे, जर याची इनसॉल्व्हन्सी फाईल वेळेत झाली नाही. जसं तुम्हाला माहिती आहे अनिल अंबानींचं काय झालं. अनिल अंबानींचा रिलायन्स ग्रुप जो काही होता त्याची प्रॉपर इन्सॉल्व्हन्सी झाली नाही, प्रॉपर वेळेमध्ये ते सेल आउट झाले नाहीत. परिणामी कंपन्या आणि त्याचे असेट इरोड होत गेले आणि म्हणूनच
कमी प्राइसमध्ये परत सेल करावी लागली. ऑलमोस्ट सगळ्या कंपन्या त्यांच्या बँड वाजलेल्या आहेत. तुम्हाला बिग बाजार माहितीच आहे, फ्युचर रिटेल ग्रुप, त्याची सुद्धा हीच अवस्था झाली. किशोर बियानींनी खूप प्रयत्न केले, पण रिलायन्स आणि अमेझॉनच्या या मोठ्या लढतीमध्ये कंपनीची अक्षरशः वाट लागून गेली. रिचमीवर एक FNO साठी जबरदस्त ऑफर आम्ही घेऊन आलोय. जर तुम्हाला FNOचा कोर्स जॉईन करायचा असेल तर लवकरात लवकर या नंबरला कॉल करा, येणारी बॅच जॉईन करा, डिस्काउंट सुरू आहे. प्लस इन्व्हेस्टमेंट करायची असतील, प्रॉपर इन्व्हेस्टमेंट व्हायला पाहिजेत, पडणाऱ्या मार्केटमध्ये चांगल्या संधी जर शोधायच्या असतील तरी सुद्धा या नंबरला कॉल करा. माझी टीम तुम्हाला हेल्प करेल आणि जबरदस्त इन्व्हेस्टमेंट होऊन पुढे जाऊन त्याची ग्रोथही चांगली होईल. आताची करंट सिच्युएशन जर तुम्ही बघितली, अदानी जे बॉन्ड थ्रू रिपेमेंट करणार आहेत त्याची, अदानी ट्रान्समिशन, ग्रीन पोर्ट एंटरप्राइजेस, परत पोर्टचे हे सगळे जे आहेत, तर याच्या डेट वाईज कधी यांनी इश्यू केले होते आणि कधी त्यांना ते ड्यूज आहेत हे मी तुम्हाला सांगतोय. 2024 इथे $750 मिलियन देणं आहे. 30 पर्यंत आहेत, 31, 36, 50, 39 या सालापर्यंत त्यांना भीती नाही. पण डोळ्यासमोर आलेल्या गोष्टी कुठल्या आहेत? 2024, इथं सुद्धा 2024, 2024 हे 3 अमाऊंट म्हणजे 750, 650 आणि हे 500, जवळपास $2000 मिलियन लवकरात लवकर देणं लागतं. ते ऑलमोस्ट आता रिपेमेंट करतच आहेत आणि ते सुद्धा संपवणार आहेत. सो या सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह आहेत. आणि जर हे प्रकरण मिटलंच, अदानी कुठल्याही प्रकरणामध्ये अडकले नाहीत, तर पुन्हा एकदा स्टॉक बल्ले बल्ले करू शकतो. पण ज्या स्टॉकवर मला कन्व्हिक्शन आहे त्याबद्दल मी ऑलरेडी चर्चा केली, वारंवार मी ते सांगत बसणार नाही. माझ्या जुन्या व्हिडिओत जाऊन बघू शकता. बाय द वे, हे डिटेल अनालिसिस तुम्हाला कसं वाटलं आणि या ट्रॅपमधून बाहेर पडणं मोठी गोष्ट नाही, मी वारंवार सांगतोय. आणि पर्सनली अदानींसारख्या व्यक्तीला इझिली ते यातून बाहेर पडू शकतात, कारण तेवढे ॲसेट्स त्यांच्याकडे आहेत आणि तेवढ्या मोठ्या कंपन्या त्यांच्याकडे आहेत. सो तुम्हाला अदानी ग्रुपबद्दल काय वाटतं कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि जाता जाता या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.